तोफेसह युद्धसज्ज रूपातील छत्रपती शिवरायांची प्रतिमा अशी आकर्षक ट्रॉफी आहे आणि दोन संघ आणि संघ मालक या ट्रॉफीसाठी खेळणार आहेत। छत्रपतींच्या नावाचा आपण एक जयघोष करूया आणि त्यानंतर ट्रॉफीची आपण मिरवणूक काढूया। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया।
शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण तसंच पाठीमागून या. प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये ट्रॉफी जाईल, त्याच्या पाठीमागून दोन संघांना जायचं आहे. ओके, कोल्ड फायर ऑन होईल, त्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. अगदी ज्यांचं आगमन खऱ्या अर्थाने या फायनलच्या मॅच साठी होत आहे, अर्थातच सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलं, अर्थातच महत्वपूर्ण भूमिका या संपूर्ण आयोजनामध्ये ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, अर्थातच कोपरखैरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आणि येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% नगरसेवक म्हणून ज्यांच्या नावाची वर्णी लागेल, अर्थातच संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया स्वागत. आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं आणि ही सातारा प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. निलेश सर. दोन्ही टीमला चला, मी विनंती आपण- करतो की लाईन अप करा प्लीज. निलेश सर. चला लाईन अप करा. संघ मालक आतमध्ये येतील, त्यानंतर खेळाडू त्यांच्या पाठीमागून येतील. ओके, कोल्ड फायर ऑन होईल आणि त्यानंतर तुम्हाला प्रस्थान करायचं. एक संघ ट्रॉफीच्या एका बाजूला, एक संघ ट्रॉफीच्या त्या बाजूला. अगदी ज्यांचं शुभागमन होत आहे, अर्थातच आमच्या सायलीताई मॅडम यांचंही शुभागमन या ठिकाणी थोड्याच वेळात होत आहे. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं त्यांनाही विनंती करतोय.
अगदी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहत असाल अर्थातच या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य ज्यांनी केलंय अर्थातच आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. किशोरदादा पाटील साहेब असतील, सौभाग्यवती सायलीताई मॅडम असतील, त्याचबरोबर खास गावून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आमचे बबन दादा सनस, नितीन सनस आणि सतीश सनस यांचे वडील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रवीण दादा वाडकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील दादा वाडकर, वसंत दादा शिंदे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पंकज दादा वाडकर यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक सकाराम शेठ कदम, बापू पाटे साहेब यांना त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. निलेश सर प्लीज. निलेश सर कुठे? पंचांना विनंती करतो आपणही या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. अप्रतिम असा सोहळा तुम्ही पाहताय. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा अगदी शेवटच्या अंतिम चरणामध्ये आले. मेगा फायनल बाकी आहे या स्पर्धेची. चला सर्व संघ रेडी, डीजे ऑपरेटर रेडी आहात आपण? ओके, पंच येत आहेत. पंचांना विनंती आपणही सहभागी व्हा. सातारा प्रीमियर लीगच्या अंतिम मॅच आणि त्यासाठी आता खेळाडू मैदानाच्या आत्मयान संघ मालक प्रस्थान करतील. एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड, तर एका बाजूला अथर्व आदिरा 11 सातारा. हे दोन संघ अंतिम सामना खेळणार आहेत. फोटोग्राफर अक्षय वाडकर, आपण आपल्याला विनंती आहे आपण प्लीज खाली या. अक्षय वाडकर फोटोग्राफर प्लीज. काउंटडाऊन होईल आणि रोशन तुम्ही ते गाणं वाजवा आणि तुम्ही कोल्ड फायर ऑन करा. ओके रेडी, काउंटडाऊन सुरू होत आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. सातारा प्रीमियर टॉस करूया. जॉईन करा, आपण जॉईन करा. इथेच टॉस होणार आहे. या जॉईन करा मान्यवरांना. एक संघ उजव्या बाजूला, एक संघ डाव्या बाजूला. आपण मान्यवरांच्या शुभासे टॉस करत आहोत. जो संघांना एक टॉस जिंकेल त्या टीमला तो टॉस सुपूर्त केला जाईल. हा अंतिम टॉस आहे, त्यामुळे हा टॉस महत्वाचा आहे. आणि टॉस आहे आय लव्ह सातारा आणि एका बाजूला राजधानी सातारा. जो कॅप्टन टॉस जिंकेल त्या संघाला हा टॉस सुपूर्त केला जाईल. ओके, आपण मान्यवरांच्या शुभासे यानंतर टॉस करणार आहोत. फायनलचा टॉस आहे आणि फायनल मॅच मध्ये एका बाजूला टीम संत बाळूमामा वॉरियर्स ही टीम येताना आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला अथर्व अधिरा 11 सातारा ही टीम येताना पाहायला मिळते. एका बाजूला रोहित पाटील, दुसऱ्या बाजूला अजय शेलार. आणि हा शेवटचा या स्पर्धेचा सामना आणि अंतिम टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते, ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभतंय, अर्थातच कोपरखेरणा विभागातील लोकप्रिय समाजसेवक आणि येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% नगरसेवक म्हणून ज्यांची वर्णी लागेल, अर्थातच आमचे लाडके संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. अथर्व अधिरा 11 संघाकडून कॉल दिला जाईल. स्पिन द कॉइन. राजधानी सातारा हा कॉल आहे आणि राजधानी सातारा अथर्व अधिरा 11 या संघाने टॉस जिंकलाय. अजय, फायनल मध्ये खेळतोय, कसं वाटतंय? प्रथम खूप म्हणजे खूप प्राऊड फिलिंग मुवमेंट. एवढा क्राऊड म्हणजे आपल्या KSK मध्ये पण कधी येत नाही आणि पहिल्यांदा बघतो एवढा क्राऊड आपल्यासाठी. टॉस जिंकलायस, निर्णय काय असेल तुझा? प्रथम बॅटिंग करू. अगदी आपण पाहिलं सातारा प्रीमियर लीग अगदी शेवटच्या क्षणी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ज्या ट्रॉफीवरती आहे, ती ट्रॉफी संपूर्ण आपण मैदानामधून त्याची संपूर्ण परेड केली
अर्थातच आपण जर पाहिलं टेनिस विश्व क्रिकेटमध्ये मी आतापर्यंत मॅचेस पाहिल्या, स्पर्धा पाहिल्यात, अशी गोष्ट कधीही टेनिस क्रिकेटमध्ये घडली नाही. तू काय म्हणशील? नक्कीच जे हे आयोजन आहे ते एकदम तारीफे काबिल आहे. एकदम खास आयोजन आहे जे पूर्ण मिरवणूक वगैरे काढली आणि राजांना एवढी जी रिस्पेक्ट दिली ती म्हणजे आपल्या भागामध्ये खूप, आपल्या भागामधूनच राजांची सगळी सुरुवात आहे आणि त्यातून खरंच खूप मस्त. निलेश सर. रोहित नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला नाही, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? निश्चितच फिल्डिंग करणार होतो प्रथम, त्यामुळे नाणेफेक आमच्या बाजूने लागलेला असं मी गृहीत धरेन. कशा प्रकारची रूपरेषा आखताय? चांगली टीम आहे आतापर्यंत. खरं तर डार्क हॉर्स या टीमला म्हटलं जाईल. ज्या प्रकारे ग्रुपमधून त्यांनी पहिली मॅच हरल्यानंतर कमबॅक केला आहे, ग्रेट एफर्ट टाकला आहे संपूर्ण टीमने, त्यामुळे निश्चितच मॅच हाय व्होल्टेज होईल, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने कशा प्रकारचा या प्रीमियर लीगचा आनंद घेतला, संघ मालकांविषयी काय बोलाल? संघ मालकांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावरती जबाबदारी दिली, विश्वास ठेवला, टीम बांधण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य त्यांच्या माध्यमातून मिळालं. त्यामुळे बाकीचे खेळाडू पण खुश आहेत आणि मी त्यांचं मनस्वी आभार मानतो. सातारा प्रीमियर लीग विषयी 2 शब्द. अप्रतिम, अप्रतिम, नेक्स्ट लेवल ह्या प्रकारची स्पर्धा खेळायला मिळते, आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. एवढा मोठा क्राऊड, अशा प्रकारची गर्दी भूमिपुत्र मैदानावरती मला वाटते पहिल्यांदा होते आणि त्याचे साक्षीदार म्हणजे आम्ही आहोत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संघ मालकांना किती उत्कंठा आहे, आपला संघ फायनलमध्ये खेळतोय? मी रोहित पाटलांना ज्या वेळेला संघ घ्यायचं सातारा प्रीमियर लीगमध्ये बोललो त्यावेळेला बोललो फक्त एन्जॉय करायचे आपणाला, जिंको हरू फक्त एन्जॉय करा, रिझल्ट जो लागेल तो लागेल. आणि मी रोहित पाटलांना सांगितलं मी कुठलाही हस्तक्षेप तुमच्यामध्ये करणार नाही. कुठला खेळाडू कधी खेळवायचा काय करायचं तुम्ही सर्वस्व तुम्हाला स्वातंत्र्य आहे, फक्त एन्जॉय म्हणून करा, रिझल्ट 100% आपलाच आहे. दीपक दादा सकपाळ यांच्याकडे जाईन. दीपक दादा, संपूर्ण सोहळा आणि या संपूर्ण आयोजनावरती तुमचं लक्ष होतं, तुमची टीम फायनल मध्ये आले, टॉस झालाय, तुमच्या भावना कशा आहेत? मला तर खूप आनंद होत आहे, कारण आमची टीम पहिली मॅच हारली होती, पण असा कमबॅक केला आहे की असं वाटतं की आता फायनल आपणच मारणार आहे. संतोष सर, ऑल इंडिया आयकॉन यांचे एक बाईट घेणं फार महत्त्वाचं आहे. अक्षय मोन्या, आपण या. खरं तर आम्ही तुम्हाला खुल्या गटामध्ये खेळताना पाहत आलो आणि प्रत्यक्षात आज सातारच्या खेळाडूंसोबत तुम्ही खेळत आहात. कशा प्रकारच्या आपल्या भावना आहेत सातारा प्रीमियर लीग विषयी? खूप छान आयोजन आहे, स्पॉन्सर देखील खूप छान आहेत. त्यांनी कधी असं म्हणजे बोललेच नाही की हे करा ते करा, तुम्हाला जे वाटेल ते करा, तुम्ही जिंका. या गोष्टीची एक आतुरता आहे त्यांच्याकडून आणि मग त्यांना धन्यवाद देतो की त्याच्यावर विश्वास टाकला, माझ्यावर विश्वास टाकला आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सातारचे जे युवा खेळाडू आहेत त्यांना खुल्या गटामध्ये यायचं असेल तर आपण त्यांना काय संदेश द्याल? ही एकमेव संधी आहे जी सातारा प्रीमियर लीग आहे, तिथे तुम्हाला चान्स आहे की तुम्ही दिसाल तर पुढे दिसाल आणि खेळाल. क्या बात आहे. हे होते अक्षय पाटील, मोन्या, अलिबाग. निलेश सर, अथर्व अधिरा 11 संघाचे ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख बोलणार नाहीत, त्यांनी सांगितलं माझ्या वतीने मयूर बोलल. आणि हा युवा खेळाडू आहे. मयूर, एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुझा खेळ अप्रतिम राहिला आहे, परंतु ॲज अ खेळाडू म्हणून तू काय म्हणशील? सातारा लीग खेळणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे, कारण ही लीग खेळण्यासाठी भरपूर जणांचे फॉर्म आलेत, पण त्यातून आपली निवड होणं ते पण एक मोठं भाग्य म्हणायचं. आणि मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि फायनल मारून देईन. आता हा जो कॉइन आहे तो विनिंग कॅप्टनला दिला जाईल. संदीप मात्र यांना विनंती आहे की आपण हा विनिंग कॅप्टनला कॉइन द्या. एका बाजूला आय लव्ह सातारा, दुसऱ्या बाजूला राजधानीचा एकदा जोरदार आहे. विनिंग कॅप्टनसाठी आपण त्यांना कॉइन सुपूर्द करतोय. यानंतर हा टॉस पुढच्या वर्षीच होईल. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, गणपती बाप्पा. धन्यवाद. दोन्ही टीमना मी विनंती करतो की आपण फायनल मॅचची तयारी करा. ब्लेझर प्लीज द्या रिटर्न. त्याचबरोबर आदरणीय आमचे विष्णू अप्पा धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचंही या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यामध्ये आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. चला, दोन्ही टीमनी मॅचची तयारी करा. अंतिम लढत असेल मेगा फायनल सातारा प्रीमियर लीग 2025चा हा संपूर्ण थरार आपल्याला पाहायला मिळतोय.